श्रोते हो, आज आपण गुलाबी थंडी या अनुषंगाने बोलत आहोत. मी माझ्या एका चारोळीमध्ये लिहिले की प्रेम म्हणजे असतो ऋतू हिरवा. प्रेम म्हणजे असतो ऋतू हिरवा. प्रेम म्हणजे असतो गुलाबी गारवा. प्रेम म्हणजे असतो ऋतू हिरवा. प्रेम म्हणजे असतो गुलाबी गारवा. प्रेम म्हणजे असते सतारीवरील सुरेल ताण. प्रेम म्हणजे असते सतारीवरील सुरेल ताण. प्रेम म्हणजे नात्यातला हळवा मारवा. प्रेम म्हणजे नात्यातला हळवा मारवा. नात्यातला हळवा मारवा. तर ही माझी एक गुलाबी गारव्याच्या अनुषंगानं, गुलाबी थंडीच्या अनुषंगाची चारोळी होती. आणि मी माझ्या एका दुसऱ्या चारोळीमध्ये लिहिलंय की गुलाबी थंडीत गोठलेली रम्य पहाट. गुलाबी थंडीत गोठलेली रम्य पहाट. धुक्यात हरवलेली नागमोडी पायवाट. धुक्यात हरवलेली नागमोडी पायवाट. आणि या माझ्या काही रचना होत्या. आणि श्रोते हो, आजच्या शो मधल्या पुढच्या एका सुंदर रचनेकडे वळूया, ज्यामध्ये मंदा पडवेकर मॅडम लिहित आहेत चंद्रपूर येथून. मंदा पडवेकर मॅडम यांनी चंद्रपूर येथून लिहिलंय की धुंद मंद गारवा स्पर्शतो अंगाला. धुंद मंद गारवा स्पर्शतो अंगाला. गुलाबी थंडी हवी हवीशी वाटते. गुलाबी थंडी हवी हवीशी वाटते. निसर्गरम्य वातावरण मनोहारी. निसर्गरम्य वातावरण मनोहारी. धुक्याने भरलेली वाट आवडते. धुक्याने भरलेली वाट आवडते. वाट आवडते. वाह. आणि खरंच की धुंद गारवा जेव्हा अंगाला स्पर्शतो तेव्हा गुलाबी थंडी ही हवी हवीशी वाटते. आणि निसर्गरम्य मनोहारी वातावरणामध्ये धुक्याने भरलेली जी वाट आहे ती प्रत्येकाला आवडते. असं सुंदर असं शब्दांकन या चारोळीमध्ये होतं. पुढच्या एका रचनेकडे वळूयात, ज्यामध्ये पी डी काटकर सर लिहित आहेत. माणिकपुत्र या नावाने सर लिहितात. पी डी काटकर सरांनी गडचिरोली येथून लिहिले. नाथ तू साथ दे या शीर्षकाखाली सर लिहित आहेत. मस्त गुलाबी थंडी मिठीत मी तुझ्या बंद. मस्त गुलाबी थंडी मिठीत मी तुझ्या बंद. रोमांचित झाले रे प्रिया धुंद मी बेधुंद. रोमांचित झाले रे प्रिया धुंद मी बेधुंद. आज मला कळले रे. आज मला कळले रे सुख स्वर्गीय हे असे. आज मला कळले रे सुख स्वर्गीय हे असे. नाथ तू साथ दे जग सारे मिथ्य भासे. नाथ तू साथ दे जग सारे मिथ्य भासे. मिथ्य भासे. वाह वाह. आणि खरंच की मस्त गुलाबी थंडी मिठीत मी तुझ्या बंद. रोमांचित जाणले रे प्रिया धुंद मी बेधुंद. तर गुलाबी थंडी आणि मिठीतले ते बेधुंद असे क्षण सरांनी अप्रतिमरित्या शब्दबद्ध केलेले होते. आणि पुढच्या एका रचनेमध्ये सोनाली आळंदीकर मॅडम लिहित आहेत जिल्हा नाशिक येथून. सोनाली आळंदीकर मॅडम यांनी जिल्हा नाशिक येथून लिहिलंय की भोग विलासिनी थंडी लागते मनाला. भोग विलासिनी थंडी लागते मनाला गोड. प्रेममय सख्याची ग साथ लाभली अजोड. प्रेममय सख्याची ग साथ लाभली अजोड. लाभली अजोड. तर भोग विलासिनी थंडी अशी उपमा देऊन ती मनाला गोड लागते. आणि प्रेममय सख्याची अजोड अशी साथ जी आहे ती लाभलेली आहे. असं सुंदर असं शब्दांकन या रचनेमध्ये होतं. पुढच्या एका चारोळीमध्ये अनुपमा भट मॅडम लिहित आहेत बालेवाडी पुणे येथून. अनुपमा भट मॅडम यांनी बालेवाडी पुणे येथून लिहिलंय की थंडी गुलाबी मौसम शराबी. थंडी गुलाबी मौसम शराबी. या थंडीत साथ हवी तुझी सजना गुलाबी. या थंडीत साथ हवी तुझी सजना गुलाबी. सजना गुलाबी. तर गुलाबी थंडी आणि मौसम शराबी. तर खूप रोमॅन्टिक असे भाव व्यक्त करणारी ही अप्रतिम अशी रचना होती. आणि यानंतर पुढच्या चारोळीमध्ये वसुधा नाईक मॅडम लिहित आहेत पुणे येथून. वसुधा नाईक मॅडम यांनी पुणे येथून लिहिलंय की पहाटेच्या धुक्यात हरवणार वसुधा. पहाटेच्या धुक्यात हरवणार वसुधा. गुलाबी थंडीच्या स्वाधीन होणार. गुलाबी थंडीच्या स्वाधीन होणार. वसुंधरावरील सृष्टी उपभोगणार. वसुंधरावरील सृष्टी उपभोगणार. मयूर बनून मस्त धुंदीत विहरणार. मयूर बनून मस्त धुंदीत विहरणार. धुंदीत विहरणार. वाह. आणि खरंच की आपण धुक्यात हरवलं पाहिजे. आपण थंडीच्या स्वाधीन झालं पाहिजे.
आपण सृष्टी उपभोगली पाहिजे. आणि एवढंच नाही तर आपण मयूर बनून मस्त धुंदीत विहारलं सुद्धा पाहिजे. कारण प्रत्येक ऋतूंचा आनंद घेता आला पाहिजे, नाही का? आपले दररोजची जी धावपळ आहे त्यातून वेळ काढून आपण स्वतःला थोडासा वेळ दिला पाहिजे. आपण जेव्हा या गुलाबी थंडीचा अनुभव घेऊ तेव्हा आपण नव्या जोमाने आपलं काम पुन्हा करू शकू, नाही का? खूप वेळा असं होतं की धावपळीच्या या जगामध्ये जगण्याचे क्षण जे आहेत ते सुटून जातात. आपण सकाळी उठतो, आपल्या दैनंदिन कामामध्ये एवढा व्यस्त होऊन जातो की आपल्याला ऋतू बदललेला, महिन्याची कॅलेंडर बदललेली, वर्षानुवर्ष संपलेले कळत नाही. कधी कधी इवलीशी लहान असलेली मुलं जेव्हा बरोबरीला येतात तेव्हा मागे वळून पाहतो तेव्हा कळतच नाही की एवढी वर्ष कशी सरली. आपलं वय, आपलं शरीर या सर्व गोष्टी पाहिल्यानंतर लक्षात येतं की अरे आपलं तर जगायचंच राहिलं. म्हणून जगण्याचा आनंद घेतला पाहिजे. प्रत्येक क्षण हा जगला पाहिजे. कारण जो क्षणांचा आनंद घेतो तो कधी दुःखी राहू शकत नाही, असं माझं मत आहे. सुख, दुःख, संकट, प्रॉब्लेम हे ऊन सावलीसारखं आहे, ते येईल आणि जाईल. संकट नाही असा जगामध्ये कोणी माणूस नाही. परंतु आपण या गुलाबी थंडीचा, या ऋतूचा जर आनंद घेतला, आपण जीवनाचा आनंद घेतला तर निश्चितपणे आपण नव्या जोमाने, नव्या ऊर्जेने पुन्हा आपलं जो जीवनाचा प्रवास आहे तो करू शकू असं मला वाटतं. खूप सुंदर असं शब्दांकन या रचनेमध्ये होतं. आणि पुढच्या एका रचनेकडे वळूयात, ज्यामध्ये अंजली सामंत मॅडम लिहित आहेत डहाणू इथून. अंजली सामंत मॅडम यांनी डहाणू इथून लिहिलं आहे की दीपावली सरताच आली थंडी, दीपावली सरताच आली थंडी, तुझ्या संगे निसर्गाच्या झुल्यावरी. दीपावली सरताच आली थंडी, तुझ्या संगे निसर्गाच्या झुल्यावरी. सखे देना प्रेमाची ऊब, सखे देना प्रेमाची ऊब, चंद्र चांदण्याचे क्षण धर करी, चंद्र चांदण्याचे क्षण धर करी, धर करी. वाह वाह, खरंच की दीपावली संपते आणि थंडीची चाहूल लागायला लागते. आणि निसर्गाच्या झुल्यावर झुलताना प्रेमाची ऊब हवी हवीशी वाटते. तर प्रेमाची ऊब देना अशी आळवणी करणारी खूप अप्रतिम शब्दांकन असलेली ही रचना होती. आणि पुढच्या रचनेमध्ये विमल बागडे मॅडम लिहित आहेत नाशिकेतून. विमल बागडे मॅडम यांनी नाशिकेतून लिहिलं आहे की गुलाबी थंडीत उबदार दुलईत, गुलाबी थंडीत उबदार दुलईत, स्वर्गसुख सामावले मिटल्या पापणीत, स्वर्गसुख सामावले मिटल्या पापणीत, मिटल्या पापणीत. वाह वाह, खरंच खूप गहिरे असे भाव मांडणारी मॅडमची अगदी मोजक्या शब्दामध्ये गुलाबी थंडीचं वर्णन करणारी, गुलाबी थंडीत उबदार दुलईत, स्वर्गसुख सामावले मिटल्या पापणीत. खूप सुंदर असं शब्दांकन या चारोळीमध्ये होतं. आणि पुढच्या एका चारोळीमध्ये अनघा सोनखासकर मॅडम यांनी लिहिलं आहे अकोट, जिल्हा अकोला, विदर्भ येथून. अनघा सोनखासकर मॅडम लिहित आहेत अकोट, जिल्हा अकोला, विदर्भ येथून की सोन सकाळी गार वारा शहारलेली कोमल कांती, सोन सकाळी गार वारा शहारलेली कोमल कांती, अनुभवते रोमांच सारा, अनुभवते रोमांच सारा, सख्याच्या मिठीत भ्रांती, सख्याच्या मिठीत भ्रांती, मिठीत भ्रांती. वाह, आणि खूप अप्रतिम आणि सुंदर अशी सोनसकाळ आणि त्या सोनसकाळचा तो गार असा वारा, शहारलेली कोमल अशी कांती आणि त्या मिठीतला जो रोमांच आहे तो खूप अप्रतिम आणि सुंदररित्या मॅडमच्या या रचनेमध्ये शब्दबद्ध केलेला होता. आणि पुढच्या एका रचनेमध्ये जया विनायक घोगे मुंडे मॅडम यांनी, जया विनायक घोगे मुंडे मॅडम लिहित आहेत गावंदरा, परळी, वैजनाथ, बीड येथून. गावंदरा, परळी, वैजनाथ, बीड येथून मॅडमनी लिहिलं आहे की तनमन झाले प्रफुल्लित, सर्वांगी गुलाबी थंडी भिनली, तनमन झाले प्रफुल्लित, सर्वांगी गुलाबी थंडी भिनली, हुडहुड नारी अनोखी किमया, हुडहुड नारी अनोखी किमया, हवी हवीशी ऊब पांघरली, हवी हवीशी ऊब पांघरली, ऊब पांघरली. वाह वाह, खरंच की तनमन प्रफुल्लित करणारी ही गुलाबी थंडी असते. ती जेव्हा सर्वांगामध्ये भिनते तेव्हा अनोखी अशी किमया करते. आणि
जी प्रेमाची ऊब असते, जी मायेची ऊब असते, जी कवेतली ऊब असते, ती आपल्याला अनुभूती त्याची व्हावी असं वाटायला लागतं, नाही का? खूप अप्रतिम असं शब्दांकन होतं. आणि श्रोते हो, पुढच्या एका सुंदर चारोळीकडे वळूयात, ज्यामध्ये बाबू घाडीगावकर सर लिहित आहेत, ती गुलाबी थंडी आता राहिली नाही. बाबू घाडीगावकर सरांनी लिहिलंय की ती गुलाबी थंडी आता राहिली नाही, ती गुलाबी प्रीत आता राहिली नाही. ती गुलाबी थंडी आता राहिली नाही, ती गुलाबी प्रीत आता राहिली नाही. झोंबत उठतो अंगा आता केवळ वारा, झोंबत उठतो अंगा आता केवळ वारा. ती गुलाबी बात आता राहिली नाही, ती गुलाबी बात आता राहिली नाही. वा, की ती गुलाबी थंडी आता राहिली नाही, ती गुलाबी प्रीत आता राहिली नाही. तर गुलाबी थंडीच्या आठवणी सरांनी खूप अप्रतिम आणि सुंदररित्या शब्दबद्ध केलेल्या होत्या. आणि याबरोबरच पुढच्या एका रचनेकडे वळूयात, ज्यामध्ये सौ कविता किरण वालावलकर मॅडम लिहित आहेत दावणगिरी कर्नाटकेतून. सौ कविता किरण वालावलकर मॅडम यांनी दावणगिरी कर्नाटकेतून लिहिलंय की गुलाबी थंडी सभोवती पहा वाढत चालली, गुलाबी थंडी सभोवती पहा वाढत चालली. गुंफुनिया रोमरोमी चिंब स्वप्नात फुलली, गुंफुनिया रोमरोमी चिंब स्वप्नात फुलली, चिंब स्वप्नात फुलली. वाह वाह, खरंच की गुलाबी थंडी सभोवताली जसजशी वाढत जाते ती रोम रोमाला गुंफते. खूप अप्रतिम अशी उपमा या रचनेमध्ये होती. आणि याबरोबरच पुढच्या आपण एका रचनेकडे वळूयात, ज्यामध्ये अनिता बेंडाळे मॅडम यांनी लिहिलं आहे नाशिक येथून. अनिता बेंडाळे मॅडम लिहित आहेत नाशिक येथून की दसरा संपता आली थंडीची चाहूल, दसरा संपता आली थंडीची चाहूल. थंडी ही गुलाबी अंगास झोंबते, थंडी ही गुलाबी अंगास झोंबते. थंडी पसरते सकाळी अंगात, थंडी पसरते सकाळी अंगात. पेटवा शेकोटी कानात सांगते, पेटवा शेकोटी कानात सांगते, कानात सांगते. आणि खरंच की दसरा संपला की थंडीची चाहूल लागायला लागते आणि गुलाबी थंडी अंगाला झोंबायला लागते. थंडी जेव्हा सकाळची असते तेव्हा अंगणामध्ये आपण पाहतो की मोठमोठ्या रस्त्यावर असतील, अंगणामध्ये असेल, ते शेकोट्या पेटवल्या जातात थंडीपासून संरक्षण करण्याच्या. आणि ही शेकोटी पेटवणं, सर्वांनी एकत्रित जमणं आणि गप्पांची मैफिल रंगवणं, हे क्षण खरंच खूप सध्या मिस होत आहेत. धकाधकीच्या जीवनामध्ये आपण आपल्या चाली, रूढी, प्रथा, परंपरा आणि एकमेकांसोबत गप्पा, सुखदुःख वाटून घेणं, या सर्व गोष्टी ज्या आहेत ते मिस करत आहोत, नाही का? आणि जसं मॅडमनी लिहिलं आहे की थंडी पसरते सकाळी अंगात, पेटवा शेकोटी कानात सांगते. तर ती शेकोटीची ऊब खरंच खूप मनोहारी अशी असते, नाही का? खूप अप्रतिम आणि सुंदर असं शब्दांकन मॅडमच्या या रचनेमध्ये होतं. आणि याबरोबरच पुढच्या आपण एका रचनेकडे वळूयात, ज्यामध्ये शीतल बागडे मॅडम यांनी लिहिलं आहे सावनेर येथून. शीतल बागडे मॅडम लिहित आहेत सावनेर येथून, तो गार गार वारा आणि ती गुलाबी थंडी, तो गार गार वारा आणि ती गुलाबी थंडी. मखमली स्पर्श तो तुझा उरात भरते हुडहुडी, मखमली स्पर्श तो तुझा उरात भरते हुडहुडी, उरात भरते हुडहुडी. तर खूप अप्रतिम आणि सुंदर अशी ही प्रेमचारोळी होती की मखमली स्पर्शाने गुलाबी थंडीमध्ये भरणारी जी हुडहुडी आहे, अंतरामधली हुडहुडी, ती मॅडमनी शब्दबद्ध केलेली होती. आणि श्रोते हो, तुम्ही रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM ऐकत आहात आणि तुम्ही तुमच्या आवडीच्या शोमध्ये आहात, म्हणजेच हा खेळ शब्दांचा, हा कविता व चारोळ्यांचा शो, ज्या शोशी आपल्या जगभरातले मान्यवर जे आहेत ते जोडलेले आहेत. तुम्ही माझ्यासोबत आहात, म्हणजेच RJ कैलाससोबत. आनंदी रहा, आनंद लुटा.